लोकशाहीत नागरिकांना प्रश्न विचारण्याचा, विरोध करण्याचा अधिकार असतो का त्याने फक्त सरकारची उजळीगिरीच करायची? याच गंभीर प्रश्नाचे उत्तर देणारा एक अत्यंत खळबळजनक प्रसंग नुकताच मुंबई उच्च न्यायालयात घडला. ही गोष्ट आहे एका अशा आदेशाची ज्याने एका नागरिकाचे स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रयत्न केला. पण उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी कायद्याचा बडगा उगारत पोलिसांनाच आरसा दाखवला. नमस्कार, मी सार्थक कोळे. आता काय घडलाय तो प्रसंग जसाचा तसा तुमच्या समोर सांगणार आहे. आमचे स्वतंत्र निर्भीड व्यासपीठ असलेल्या एका नवीनला फॉलो करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करू. गोष्ट सुरू होते राज्याच्या राजधानी मुंबईतून. 49 वर्षाचे सईद अहमद अब्दुल्ला वहीद चौधरी ते सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे सरचिटणीस आहेत. 2019 ते 2024 या 5 वर्षांच्या काळात देशात अनेक वादळी मुद्दे गाजले. मग ते सीए असो, एनआरसी असो, बाबरी मशीद असो की ज्ञानव्यापी मशिदीचा संदर्भ असो. या मुद्द्यांवरून सरकारच्या निर्णयाविरोधात सईद चौधरी यांनी निदर्शने केली, आंदोलन केले. सरकारला विरोध केला म्हणून पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. पण पोलीस एवढ्यावरच थांबले नाही. मुंबई पोलिसांनी थेट सईद चौधरी यांना एका वर्षासाठी मुंबईतून हद्दपार म्हणजेच तडीपाराचा आदेश काढला. आपल्याच घरातून शहरातून हद्दपार झाल्यामुळे चौधरी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आणि हे प्रकरण आले न्यायमूर्ती माधव जे रामदार यांच्या एकल खंडपीठासमोर. आणि मग कोर्टात जे घडले ते देशाच्या लोकशाहीचा इतिहासात नोंदवले जाण्यासारखे होते. न्यायमूर्ती माधव जे रामदार यांनी जेव्हा पोलिसांची फाईल वाचली तेव्हा त्यांच्या संतापाचा कडेल लोटत झाला. पोलिसांनी केवळ विरोधाचा आवाज दाबण्यासाठी हद्दपारीचा हत्यार वापरल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पोलिसांच्या कारवाईवर तीव्र शब्दात ताशेरे ओढले. न्यायमूर्ती रामदार यांनी सुनावणी दरम्यान कडक शब्दात विचारले, नागरिकांना विरोध करण्याचा अधिकार आहे. याचिकाकर्त्याने फक्त भाजप सरकार मुर्दाबाद, अमित शहा मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या आहेत. नागरिक अशा घोषणा का देऊ शकत नाही आणि अशा घोषणांसाठी हद्दपारीचा आदेश का, अशी विचारणा केली. पोलीस अधिकाऱ्यांकडे याचे कोणतेही उत्तर नव्हते. पण न्यायमूर्ती एवढ्यावरच थांबले नाही. त्यांनी पोलिसांना एक असा प्रश्न विचारला ज्याने संपूर्ण पोलीस दलच चक्रावून गेले. न्यायमूर्तींनी विचारले, सरकारच्या निर्णयांना विरोध केल्याबद्दल नागरिकांवर खटले दाखल करून त्यांना सरकारचे गुलाम बनवले जात आहे का? त्यांनी पोलिसांना अत्यंत कडक शब्दात ताकीद दिली. पोलीस हे जनतेचे सेवक आहेत, उच्च पदस्थ सरकारी आणि अधिकाऱ्यांचे नाही. न्यायमूर्ती जामदार यांनी आपल्या आदेशात अत्यंत महत्वाचे कायदेशीर मुद्दे नोंदवले. ते म्हणाले, केवळ भारत सरकारचा काही निर्णयांना विरोध केल्यामुळे याचिकाकर्त्याला हद्दपार करण्याची महाराष्ट्र राज्याची कारवाई याचिकाकर्त्याच्या भाषण आणि अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यावर, मूलभूत अधिकारावर आणि तसेच सन्मानाने जगण्याच्या अधिकारावर गदा. हद्दपारीचा आदेश हा एक असाधारण उपाय आहे आणि अशा आदेशाचा परिणाम नागरिकाला भारताच्या संपूर्ण हद्दीत मुक्तपणे वावरण्याच्या मूलभूत अधिकारापासून वंचित ठेवतो. ही प्रस्थापित कायदेशीर स्थिती आहे. याचिकाकर्त्यांच्या हालचाल किंवा कृत्यांमुळे कोणत्याही व्यक्तीला किंवा मालमत्तेला धोका, भीती किंवा हानी पोहोचत आहे हे दर्शवणारे कोणतेही पुरावे रेकॉर्ड उपलब्ध नाही. न्यायमूर्तींनी पुढे निर्देशनास आणून दिले की याचिकाकर्त्यावर जे आरोप आहेत ते जास्तीत जास्त 1 महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा असलेल्या IPC कलम 188 सरकारी आदेशाचे उल्लंघन अंतर्गत आहेत. शेवटी न्यायमूर्ती माधवजी रामदार यांनी मुंबई पोलिसांचा तो हद्दपारीचा आदेश पूर्णपणे रद्द केला. आपल्या अंतिम निर्णयात त्यांनी मुंबई पोलीस ही संपूर्ण कारवाई दूषित आणि दुर्भावनापूर्ण असल्याचे स्पष्ट शब्दात वर्णन केले. न्यायालयाने ठणकून सांगितले की भारतीय राज्यघटनेच्या कलम 19 आणि 21 नुसार देशातील प्रत्येक नागरिकाला आपले मत व्यक्त करण्याचे आणि सन्मानाने जगण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे आणि कोणत्याही स्थितीत सत्ता किंवा पोलीस यंत्रणा ते हिरावून घेऊ शकत नाहीत. अशा प्रकारे एका सामान्य नागरिकाच्या हक्काचे रक्षण करत न्यायालयाने स्पष्ट केले की लोकशाहीत सरकारवर टीका करणं हा गुन्हा नाही, तर तो नागरिकांचा अधिकार आहे. पोलिसांची हुकुमशाही मोडून काढणारा हा निर्णय नेहमीच लक्षात ठेवला जाईल, यात तीळ मात्र शंका नाही. आपल्या बाबतीत सुद्धा असा प्रसंग घडला असेल आणि तो आपल्या नजरेला आला असल्यास आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा आणि पाहत रहा हे काय नवीन.